नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. दुपारी काहीतरी त्या अभिजित दिपकेला मारण्याची घटना घडली आणि ती मी बातमी पाहिली. त्याच्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओज वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या. तो सगळा काय काय जिथं त्या ठिकाणी घडलं त्या सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या. पण जरा व्यवस्थित ऐका. मागे मी परवा एक व्हिडिओ बनवली होती. त्याच्यावरती अनेक जण काय काय उलट बोलत होते. आता हे कोण होते, हे कोणी सोडलेले होते किंवा कुठल्या विचारधारेचे होते हे काय आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही हेच बघत आलोय. कोण कोण काय मेसेज करतं, कोण काय कमेंट करतं, आम्ही सगळं बघत असतो. पण जरा व्यवस्थित ऐकून घ्या. जरा काय काय माहितीये का, नीतिमत्तेनं न्यायमत्तेनं प्रत्येक गोष्टीला घ्यायला शिका. आपलं काय झालं माहितीये का, मी उजव्या विचारसरणीचा आहे की मग ते पुढं काही चुकीचं हो मग मी ते ऍक्सेप्ट करणार. तो डाव्या विचारसरणीचा आहे ना, मग त्याला काही चुकीचं हो तो ते ऍक्सेप्ट करणार. असं होत नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, माझा स्टँड याच्याबद्दलचा हा होता की जेव्हा या अभिजित दिपकेनं कॉक्रोच जनता पार्टी सारखी एक चळवळ उभी केली, तो काय पक्ष नाहीये काय नाहीये, ती चळवळ उभी केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाला आनंद झाला असेल तो मला झाला होता. का माहितीये का तुम्हाला सांगतो, त्याचं कारण सांगतो. कारण या भारताच्या राजकारणामध्ये जे काही म्हातारी कोतारी या 80-90 वर्षाचे जाऊन बसलेत ना, या तरुणांना खेळवतात खालच्या, कुठेतरी म्हटलं काहीतरी बदल होईल, कुठेतरी तरुणांचं सरकार येईल, कुठेतरी तरुण लोक याच्यामध्ये उतरतील, राजकारणामध्ये येतील, सिस्टम मध्ये येतील, ज्यांना खरंच काहीतरी करण्याची हिंमत आहे, ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी करावं असं वाटतंय, अशी लोक सिस्टम मध्ये येतील. फार आनंद झाला होता मला. पण जसं जसं एक गोष्टीचा अभ्यास करत गेलो, जसं सगळ्या गोष्टी समजू लागल्या, तसं मग या कॉक्रोच जनता पार्टीला आपला विरोध व्हायला लागला. व्यवस्थित ऐका ना. हा अभिजित दिपके याची जेव्हा पार्श्वभूमी जेव्हा पाहिली तेव्हा हा आपचा माणूस निघतो. आता आप हा पक्ष कुठल्या विचारधारेचा आहे हो? हा कुठला न्यूट्रल पक्ष आहे? सांगा मला, हा कुठला न्यूट्रल पक्ष आहे का, ज्याला उजवी विचारसरणी नको, डावी विचारसरणी नको? बरं, हा आप नावाचा पक्ष या अण्णा हजारेंच्या नावाखाली मोठा झाला. आता ते आपण सर्वांनी पाहिलं. त्यावेळेस केजरीवालने काय काय सांगितलं की मी राजकारणात जाणार नाही, असं नाही करणार, तसं नाही करणार. तो केजरीवाल राजकारणात जाऊन पार्टी काढून मुख्यमंत्री होऊन सगळीकडे सत्ता घेऊन सगळ्या गोष्टी करून बसला. हाच अभिजित दिपके सीएए आणि एनआरसी जे आपल्या देशासाठी किती महत्वाचे मला सांगा, आणि त्याला विरोध हा करत असेल तर हा खरंच देशभक्त आहे का? तो मोदी कौन था मेरा धर्म पूछने वाला मेरे कपड़ों को देखकर? में कभी नहीं हुआ। मेरा जो प्रश्न है नरेंद्र मोदी का वो ये है, एनआरसी करके आप यहाँ की जनता से उनके सर्टिफिकेट मांग रहे हो, डॉक्यूमेंट मांग रहे हो। अरे बेशरम, पहले अपनी डिग्री तो दिखाओ। नरेंद्र मोदी को बता दो, चाहे जितनी हड्डियां तोड़ दो, लेकिन ये देश नहीं तोड़ सकते। आखिरी बात ये कहूंगा, नरेंद्र मोदी देश नहीं है, आरएसएस संसद नहीं है, और मनुस्मृती संविधान नहीं है. सीएए आणि एनआरसी कुठल्या जातीविषयी काय करायसाठी नव्हती, कोणाचं आरक्षण घेण्यासाठी नव्हती. सीएए आणि एनआरसी आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची होती, आंतरराष्ट्रीय दर्जावरती. हा का विरोध करत होता त्यावेळेला? का विरोध करत होता? म्हणजे बांगलादेशी इथे येऊन जे बसले होते याचं मत काय त्यांना बाहेर काढायचं नाही? जे काय रोहिंग्या ज्या म्यानमारवरून इथे आलेत, तुमच्या गावाखेड्यांपर्यंत पोहोचलेत जाऊन, त्यांना बाहेर काढायचं नाही? ही कुठली देशभक्ती आली? बरं ठीक आहे म्हटलं, हेही चालेल. बरं, त्यानं जी स्पोक पर्सन निवडले त्या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळेला, तो एक जण हिंदू देवी देवतांविषयी काय बोलत होता मला सांगा बघ. क्या भगवान एनिमल फिल्म के रणविजय जैसा सैडिस्ट हो सकता है? ये तो ऐसा हुआ कि भगवान ऐसा सैडिस्ट है कि ओ आओ मेरे चाटुकार, मेरे चरणों का पानी पियो। नाम क्या? दक्ष प्रजापति। और उसकी बेटी कौन? सती। सती एक दिन इंस्टाग्राम चला रही, सामने आई प्रोफाइल शिव की। शिव कौन? अपने हरियाणा का छोरा, देसी बंदा। ऐसे एक बार ठंड लग रही, वहां पे देखा शमशान घाट में चिता जल रही है, उसके आगे बैठ के हाथ सेकने लग गया, राख अपने ऊपर लगा ली। तो सती तो फुल इम्प्रेस, यार क्या कूल बंदा है, बोली डैडी मुझे तो इसी से शादी करनी है। ये पूजा वो पूजा, ये सब क्या है? कृपा की भीख के लिए। बरं, हीच गोष्ट त्यानं जर मुस्लिम देवाविषयी जर केली असती किंवा इसाई देवाविषयी जर केली असती तर त्याला शिल्लक ठेवला असता का? मला जरा सांगा बघू तुम्ही. कशाला आपण सारखं त्या हिंदूंना टार्गेट करायचं? कशाला सारखं हिंदू देवी देवतांना बोलत राहायचं? म्हणजे तुम्ही करताय ती एक विचारसरणी नाही, आम्ही बोललो की एक विचारसरणी झाली. त्याच्यानंतर तो दुसरा कोण होता? तो त्याच्याबरोबर त्या तिघांमधला तो दुसरा, तो त्या उमर खालिद सोबत होता. आता बरं, हा उमर खालिद कोण आहे? याने काय खून केलाय? कुठे काय केलं नाही. पण हा उमर खालिद भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देतो. तुमचं रक्त सळसळत नाही एक भारतीय म्हणून? सांगा आता मला, हे कुठल्या दर्जाचे विद्यार्थी आहेत? यांनी कुठली नीट परीक्षा दिली हो? ही कुठली चळवळ करतायत मला जरा सांगा बघू. यांचे फॉलोअर जर पाकिस्तान आणि बांगलादेश आणि हे सगळे इकडच्या तिकडच्या देशांमधले जर यांना चिटकत असतील तर हे कुठली नक्की चळवळ आहे? ही देशासाठी किंवा सिस्टमच्या विरोधातली चळवळ आहे की देशविरोधी चळवळ आहे? मला एकदा जरा तुम्ही सांगा. नीटची जी काही सिस्टम असेल किंवा जो काही धर्मेंद्र प्रधाननं त्या राजीनामा दिला पाहिजे, निश्चित दिला पाहिजे. काय शिक्षण मंत्री म्हणून काय उपटतायत तिथं बसून मला काय समजत नाही या सगळ्या गोष्टी. प्रत्येक वेळेला
एवढ्या मोठ्या मोठ्या दर्जाचे पेपर लीक होतात, नको तसला शिक्षणामध्ये भ्रष्टाचार चाललाय, निश्चित तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती बोला. मी स्वतः बोलतो या सगळ्या गोष्टी. तुम्ही नसाल पाहत माझ्या इंस्टाग्रामवरती, माझ्या फेसबुकवरती, माझ्या शॉर्ट्स, माझ्या सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित पाहत जा. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका विचारधारेला धरून चालाल. तुमच्या प्रोटेस्टमध्ये कोण लोक येत आहेत, साला कोणाला कशाचा थांबपत्ता नाही, सगळे फक्त आझादी. अरे नीटसाठी आपण जमलोय. आझादी? कुठली आझादी? तुला कसली आझादी पाहिजे रे? RSS कडून आझादी, बीजेपी कडून आझादी, हिंदूंकडून आझादी, ब्राह्मणवादाची आझादी, मनुवादाची आझादी. म्हणजे एका विशिष्ट धर्माला सगळ्यांनी टार्गेट करायचं ठरवलंय का? एकीकडे तुम्ही म्हणता की रॅलीमध्ये धर्म, जात बीत असलं काही नको. जात पात धर्म सगळं पक्ष सोडून एकत्र आलं पाहिजे. मग त्याच रॅलीमध्ये तुम्ही निळा झेंडा घेऊन येऊन दलित लोकांना का भडकवताय बरं मला सांगा. मग जय श्रीराम नको तुम्हाला, मुसलमानांचं काय नको, इसाईंचं काही नको. मग तुम्ही जे काही दलित लोकांना जे काही भरकटवण्याचं काम करताय का, तो अभिजित दिपके दलित आहे म्हणून तो झेंडा घेऊन येतोय का? मग तिथं बाकीचे येणारे विद्यार्थी जर हिंदू असतील तर त्यांनी भगवा झेंडा आणला तर काय फरक पडतो? मग तिथं तुम्ही म्हणाल हा बीजेपी वाला कुठून आला, तुम्ही आपला विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट आहे याच्यामध्ये ह्या झेंडे कशाला घेऊन येता? बाबासाहेबांचं नाव घेऊन कशाला दलित समाजाला भरकटवताय? यांना काय वाटतं माहितीये का, काही विशिष्ट लोकांना, की सगळे हिंदू बाबासाहेबांच्या विरोधातले. अरे मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये काही विशिष्ट घाणेरडी लोक असतात. एखाद्या आंब्याच्या पेटीमध्ये जे 12 आंब्यांपैकी 2 आंबे घाणेरडे असतात म्हणून ते बाकीचे राहिलेले 10 आंबे आपण फेकून देतो का? नाही देत. ते आपण चवीनं खातो की नाही? मग तसंच समाजाची एक परिस्थिती आहे. जसं ब्राह्मणांमध्ये काही नालायक लोक असतील, जसे मराठ्यांमध्ये काही घाणेरडी लोक असतील, दलितांमध्ये काही घाणेरडी लोक असतील, याचा अर्थ आपण अख्ख्या समाजाला तसं दोषी ठरवून चालेल का? मला सांगा फक्त. बाबासाहेबांनी केलेलं संविधान, हे बाबासाहेबांचं संविधान काय मराठ्यांना लागू होत नाही, ब्राह्मणांना लागू होत नाही, मुसलमानांना लागू होत नाही, हिंदूंना लागू होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्यामध्ये आज आम्ही कोण सगळ्या जाती धर्माची लोक राहत नाही. सावित्रीबाई फुलेंनी जे काही शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली त्याच्यामध्ये काय दुसऱ्या कुठल्या जातीभीतींची लोक शिकत नाहीत. प्रत्येक जण हा मनातून कसा आहे हे महत्वाचं आहे. त्याची जात कशी आहे म्हणून सगळ्याच लोकांना आपण ते लेबल लावून टाकतो ना. ही गोष्ट सोडून द्या. ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये टाकणारे कोण लोक आहेत ते आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला कोणी नको, आम्हाला झेंडा नको, आम्हाला कोणी नको, फक्त आम्हाला संविधान पाहिजे. संविधानावरती चालू आम्ही, सिस्टमच्या विरोधात संविधानानं लढू आम्ही, एवढंच फक्त आपल्याला पाहिजे. मग हे कुठून घुसलं? या आझादीन हे जे कोण सगळी लोक आहेत घुसली कुठून? हे डाव्या विचारसरणीची लोक घुसली कुठून? मग तुम्ही काय म्हणताय की आम्ही गप्प बसायचं? म्हणजे काउंटर बघा कसे करतात. हे काय म्हणतात माहिती, हे तू कसा काय नीटच्या विरोधात बोलतो, तुला लाज वाटाय पाहिजे, तुला असं वाटाय काय भाडव्या? लीडच्या विरोधात बोलतो तो, त्याच्या मागून जे काही कांड करतो ते का आम्ही ऐकून गेला का? आम्ही इकडे गांडू आहे का? तले आम्ही हिंदू आहोत, हिंदू. आमच्यामध्ये पण दम आहे तेवढा. आणि तो बघायचा असेल ना तर आम्ही तो दाखवूही शकतो. आम्ही कोणाचा विरोध करणारे नाही आहोत. आम्ही चांगल्याला चांगलं म्हणण्याची ताकद आहे आमच्यात. हिंदू आजपर्यंत सहिष्णू आहे ना, आजही सहिष्णू आहे. तो कधी कोणाच्या वाट्याला चुकून गेलेला नाहीये. पण जे काही पराचा जो काही कावळा केला जातो ना, नको तसल्या गोष्टी समाज माध्यमांमध्ये पसरवल्या जातात, त्या काही योग्य नाहीयेत. ज्या भारतीय जनता पार्टीला हटवण्यासाठी मी निश्चित माझं एक प्रांजळ मध्ये या सगळ्या गोष्टीविषयी, त्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला पाहिजे, नितीन गडकरींनी देखील राजीनामा दिला पाहिजे. कारण सामान्य माणसांच्या जे काही वाट्याला हे इथेनॉल आणून ठेवलंय ना, ह्या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे. पण त्याच भारतीय जनता पार्टीची दुसरी बाजू आपण बघितली पाहिजे की आज त्या भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी, अमित शहानी या देशाचं नाव जे काही आंतरराष्ट्रीय दर्जावरती नेऊन ठेवलंय ना, त्या सगळ्या गोष्टी देखील पाहिल्या पाहिजेत. उगाच आपलं सोशल मीडियावर काहीतरी येतंय म्हणून काय प्रत्येक गोष्टीची ही त्याच्यावरती काढता कामा नये. आज परराष्ट्र धोरण असो आपल्या देशाचं, आज आपली आर्मी असो, आज आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर असो, याच्यावरती बऱ्यापैकी काम केलंय. मी म्हणत नाही की 100% सगळंच काही योग्य आहे, पण काँग्रेसपेक्षा तरी 10 पटीने चांगलं आहे. तुम्हाला आझादी पाहिजे, मोदी पासून आझादी, बरं ठीक आहे, गेले उद्या मोदी, आले उद्या राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान म्हणून आले. काय करणार आहेत राहुल गांधी? काय स्वतः इथेनॉलच्या का पेट्रोलच्या विहिरी खोदणार आहेत का? बदल हा घडवावा लागेल, आणि बदल घडवायचा असेल तर त्रास पण सहन झाला पाहिजे आपल्याला. काही गोष्टी सरकारच्या चुकतायत, निश्चित चुकतायत, त्याच्यामध्ये काही भ्रशब्द मी काढत नाही. आज त्या जयपूरमध्ये ज्या अभिजित दिपकेला मारला ना, तो पोरगा नक्की कोण होता? तो पोरगा नक्की ह्यांचाच होता का? तर बीजेपीवर बोटं जायला की ह्यांनी मारलं, बघा हल्ला केला, विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असं तर काही नव्हतं ना. म्हणजे कारण ही घटना घडल्यानंतर अनेक जण देशभरातून म्हणतात की त्याला झेड सिक्युरिटी द्या, त्याला म्हणजे त्याला काय नेता बनवता का आता येणाऱ्या काळामध्ये? म्हणजे यांना नेपाळच करायचंय पुढच्या इलेक्शनला. ही सगळी त्यांची प्लॅनिंग चालू आहे. आणि जर तो खरोखर यांच्यातला नसेल, आणि जो खरं जर ते देशभक्त म्हणतोय ना, तो म्हणत होता ना मी राष्ट्रवादी आहे, मला देशभक्ती आहे माझ्या अंगामध्ये,
क्यों मारा? क्यों मारा आप कर रहे हैं? किसने क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग, कौन? ये अभिजीत जो आया है, ये बिना फालतू में देश में पेपर को बुला रहे हैं, बरगला रहा है। कोई पेपर लिख के पीछे इनका बहाना है, पेपर लिख के इनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं। तर त्यालाही मनामध्ये कुठेतरी प्रश्न पडला असेल की हाच अभिजित दिपके आहे जो सीए आणि एनआरसीला विरोध करतो. हाच अभिजित दिपके बघा बघू काढून पहलगामचा हल्ला झाल्यानंतर का नाही त्यानं त्याची प्रतिक्रिया दिली? जेव्हा देशामधले जवान मारले जातात तेव्हा का नाही प्रतिक्रिया दिली जात? जेव्हा देशाची वेळ येते, ते राजकारणाचं सोडून दे, देशाची वेळ येते, तो हा कुठं बसला होता US मध्ये शेपट घालून, तेव्हा त्याला प्रश्न पडला असेल त्या मारणाऱ्या मुलाला की हाच तो ज्याने सीए आणि एनआरसीला विरोध केला, हाच तो ज्यानं त्या उमर खालिदला सपोर्ट करतात, ज्यानं भारत देश तेरे तुकडे होंगे असे नारे दिले, वाक्य बोलला, त्यालाही कुठेतरी देशभक्ती वाटत असेल ना. मारले त्यानं कानाखाली. सहन करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. आपण जेव्हा या सगळ्या ठिकाणी उतरतो, आपण जेव्हा रस्त्यावरती उतरतो, या सगळ्या गोष्टी होत राहणार. तुम्ही म्हणाल की सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. तुमची विचारधारा जर चांगली असते ना, तुम्ही जर खरोखर जेन्युअन असता, हा अभिजित दिपके ना कुठला आपचा ना बिपचा ना कुठला, एक साधा सामान्य पोरगा असता ज्याच्या मागं सगळं त्याचा भूतकाळ अत्यंत स्वच्छ आहे काचेसारखा, तर मग आम्ही म्हणलं असतं की नाही, हा पोरगा खरंच ना कुठल्या विचारांचा आहे ना कशाचा आहे, हा सिस्टमच्या विरोधात लढतोय. उद्या तुकाराम मुंडे साहेबांनी जर एखादी पार्टी काढली ना, तर आम्ही जीव ओतून त्याच्यामध्ये काम करू, सगळ्यांच्या विरोधात जाऊन काम करू, कारण त्यांना माहिती आहे की सिस्टमच्या विरोधात काम कसं करायचं. तशी त्या लोकांना खरी लोक म्हणतात, पारदर्शक लोक म्हणतात, जे कुठल्याही पक्षाचे नाहीत. मला काही फरक पडत नाही, मी सिस्टमच्या विरोधात फक्त लढणार. हे काय ह्यांचे फोटो ॲपसोबत गावणार, नको तसल्या गोष्टी करणार हे, आणि तुम्ही म्हणता यांना सपोर्ट द्या, काय एवढे येडे आहेत का आम्ही? माझं तर एक मत आहे, या देशातल्या सगळ्या तरुणांनी कॉक्रोच फेक्रोच सगळे फेकून द्या बाहेर. या सगळ्या तरुणांनी येऊन फक्त नीटचा विषय नाही तर प्रत्येक विषयावरती रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रत्येक जे जे सरकार करतंय ना घाणेरड्या गोष्टी आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास भोगावा लागतोय ना, त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये मला असं वाटतं इथल्या तरुणांनी उतरावं, आणि ते उतरण्याचं काम कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा तरुणांनी आणि संघटनेने एखाद्या घ्यावं. विद्यार्थी संघटनेने मी म्हणतोय, जी कोणत्याही ना डाव्याची ना उजव्याची ना कोणाची असेल, त्यांच्या मागं मग आम्ही उभे राहू. पण कॉक्रोच जनता पार्टी कुणी काढले, काय काढले, याच्या मागचा उद्देश काय, या इलेक्शनला तुम्हाला आज मी सांगतोय 2-2.5 वर्षानंतर तुम्हाला समजेल की ही पार्टी नक्की कशासाठी होती, काय होती ते. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.